श्री स्वामी समर्थ. आपल्या घराबाहेर दरवाजाच्या बाहेर चप्पल बूट उलटे ठेवल्यामुळे त्याचा किती वाईट परिणाम होतो. गोष्ट बघायला गेलो तर अगदी छोटीशी आहे. आपण बघा, एखाद्या वेळेस घाईघाईमध्ये घरी येतो. घरी आल्यानंतर दारामध्ये आपण ज्या चप्पल आहेत त्या अगदी घाईघाईत काढतो आणि घरात जातो. आणि अनेकदा याच कारणामुळे घाईमध्ये असल्यामुळे चप्पल बूट किंवा सँडल जे काही आपण घातलेले असेल तर ते आपण उलटे काढून ठेवतो किंवा दारासमोर अगदी चपलांचा ढीग असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, चप्पल बूट असे उलटे दाराच्या बाहेर पडल्यामुळे त्याचे किती अशुभ परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात. किंवा आपण बघा, एखाद्या वेळेस घाईघाईमध्ये आपल्या दारामध्ये इतर कोणाचे शूज चप्पल जे आहेत ते उलटे पडलेले दिसतात. म्हणून कधी पण सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, तुम्हाला जर दाराच्या बाहेर उलटी पडलेली चप्पल दिसली तर ती पायाने का होईना तुम्हाला ती सरळ करायची आहे. आपल्याला बऱ्याचदा असं दिसत असतं मंदिरामध्ये पण, तर खूप आपण बघत असतो, आपण विचार करत नाही की ही चप्पल उलटी पडल्यामुळे त्याचे किती वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. गोष्ट बघायला गेलं तर खरंच खूप छोटीशी आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पण त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतात आणि मग आपण विचार करायला लागतो की माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होतं, इतकं वाईट का घडायला लागलं, या वाईट घटना का घडल्या. तर असंच काही चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून होऊन जातात आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की या चुका आहेत. आपण विचार करतो की काय फरक पडणार आहे, जाऊ दे, आपल्याला परत आता जायचं आहे, 2 मिनिटात आपण येऊ, घाईघाईमध्ये जाऊन पटकन आणि काहीतरी परत जायचं आहे म्हणून ती उलटी पडलेली चप्पल तशीच राहून देतो. तर सगळ्यात पहिले विनंती करून, उलटी पडलेली चप्पल जी आहे ती 1 सेकंदसुद्धा दाराजवळ तशीच राहून देऊ नका. इतरांची कोणाची दिसली तरी पण तुम्ही ती सरळ करा आणि स्वतःची पण नीट ठेवत जा. आता बघा, अनेकदा आपण आपल्या मोठ्या ज्येष्ठ मंडळींना आपण आपल्याला सांगताना किंवा काही बोलताना ऐकलं असेल की चप्पल नेहमी व्यवस्थित ठेवावी. कारण चप्पल ज्या आहेत त्या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये आणत असतात. आपली चप्पल कधी चोरीला गेली मंदिराच्या बाहेरून तर बरेच मोठे लोक म्हणतात की जाऊ दे, बरं झालं, इडापिडा गेली. म्हणजे काय आहे, त्या चप्पलेमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये असते. तर त्यामुळे हे जे चप्पल बूट आहेत ते आपल्या दाराबाहेर आपल्याला व्यवस्थित काढायचे आहेत. अगदी दाराच्या बाहेर संपूर्ण पसरूनसुद्धा ठेवायचे नाहीत, ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, चप्पल बूट जे आहेत ते दाराबाहेर उलट पडल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत गैरसमज वाढतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वादविवाद, शिवीगाळ वगैरे होत असतात आणि त्याचं चप्पल एक मोठं कारण असू शकतं. तर त्यामुळे कधी पण चप्पल बूट तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करत जा. घरामध्ये जर असे सतत विनाकारण भांडण होत असतील तर ही चूक तुमच्याकडून होत आहे का हे पण एकदा लक्षात घ्या. आणि घरातल्या आईवडिलांनी, मोठ्या लोकांनी पण घरातल्या लहान मुलांकडून असं होत असेल तर त्यांना वेळोवेळी सांगा की नाही बाळा, चप्पल सरळ ठेवायची, कधी पण अशी उलटी चप्पल ठेवू नये. आपण सांगितलं ना तर ते बरोबर ऐकायला लागतात. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल बूट हे उलटे ठेवल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. ती घरावर गरिबी आणते, आर्थिक नुकसान व्हायला लागतं. कारण काय आहे, मुख्य दरवाजा हा सर्व काही असतो, तिथूनच घरामध्ये सकारात्मक नकारात्मक ऊर्जा येत असते. आपण दिवाळीला बघा, मुख्य दरवाजाला तोरण लावतो, छान सजावट करतो, दिवे पण लावत असतो. का बरं? लक्ष्मी आपल्या घरी आगमन करावं. पण अशाच जर काही चुका झाल्या की चप्पल वगैरे उलट्या काढल्या, जर ढीगभर चप्पल घराच्या बाहेर असतील तर त्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण येतात. माता लक्ष्मी तर टिकतच नाहीत, म्हणजे पैसे येतात ते सुद्धा संपून जातात. कुठे संपतो, काय संपतो, काहीही आपल्याला हिशोब लागत नाही आणि मग त्या घरामध्ये अलक्ष्मी नांदायला लागते. आणि परिणाम जेव्हा पैशाचे प्रॉब्लेम सुरू होतात तर त्या घरामध्ये सगळं काही जे आहे ते म्हणजे विस्कळीत व्हायला लागतं. तर त्यामुळे आपल्याला नक्की काळजी घ्यायची आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल बूट जे आहेत ते कधी पण उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत. यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा साठत असते आणि या दिशा ज्या आहेत त्या लक्ष्मी मातेच्या दिशा मानल्या जातात. उत्तर दिशा बघा कुबेर देवतांची, धनाची दिशा मानली जाते. तर त्यामुळे या दिशेला अजिबात चप्पल बूट जे आहेत ते आपल्याला पूर्व आणि उत्तर दिशेला आपल्याला काढायचे नाही आहेत. यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे बूट आणि चप्पल उलटे ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते, म्हणून ते नेहमी योग्य ठिकाणी ठेवावे.
मोजके असतील आपल्याकडे, जास्त असतील तर भलेही तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी ठेवा. रोजचे वापरायचे चप्पल बूट जे आहेत ते तुम्ही वेगळ्या ठिकाणी ठेवा. कारण चप्पल बूट उलटे ठेवल्यामुळे शनिदेवांचा सुद्धा कोप होत असतो. आणि शनिदेव जे आहेत तर ते एकदा नाराज झाले तर आपल्या आयुष्यातले सगळे काही प्रॉब्लेम जे आहेत ते त्यांच्यामुळे होत असतात. कारण शनिदेवाचं जर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झाला तर खरंच त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यानंतर आपल्या दाराबाहेर किंवा इतर ठिकाणी चप्पल बूट उलटे राहिले तर शनिदेव रागवत असतात. त्यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडायला लागतात. तर त्यामुळे बघा तुम्ही उपाय करू शकता की घराबाहेर मोजकेच चप्पल ठेवा. एखादा असा बंद कॅबिनेट किंवा रॅक येतात आजकाल, ते तुम्ही ठेवा की जिथे आपल्याला चप्पल बूट ठेवता येतील. म्हणजे ते विनाकारण असं समोर पसारा राहणार नाही आणि येता जाता आपल्याला अडथळासुद्धा होणार नाही. तर त्यामुळे बघा या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपले जे मोठे लोक आहेत घरातले ते नेहमी सांगत असतात. आपल्याला कधी वाटतं की हे काय कटकट करतात, काय तेच तेच सांगतात रोज. यांच्या वेळेचा जमाना वेगळा होता, आपल्या वेळेचा वेगळा आहे. पण तसं जरी असलं तरी पण काही गोष्टी ज्या आहेत त्या पहिलेपासून आत्तापर्यंत ज्या चालत आलेल्या आहेत त्या गोष्टींना खरंच काहीतरी तथ्य आहे. आणि चप्पल बूट हा जो आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये बूट असतात आणि त्यामुळे हा विषय जो आहे याच्याबद्दल जे नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजेत. तर बघा हे चप्पल बूट जर उलटे पडल्यामुळे काय होतं किंवा चप्पल बूट यांचा आपल्या आयुष्यावर किती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.